केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम 18 ऑगस्ट रोजी सिव्हिल लाईन्स येथील स्वर्गीय डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात मंत्री गडकरी फक्त नागपूर सुधार प्रकल्पासंबंधित विषयांवरील निवेदनाची सुनावणी करतील। सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत या कार्यक्रमात उपस्थित राहणारे नागरिकांना त्यांच्या समस्या मांडता येतील। निवेदनांच्या स्वीकारासाठी सभागृहाच्या परिसरात काउंटर लावले जातील आणि तिथे टोकन नंबर दिले जातील। नागरिकांनी स्वतःची निवेदने सुवाच्य अक्षरात लिहून आवश्यक कागदपत्रांसह 3 प्रतींसह आणावी। एनआयटीच्या वतीने नागरिकांनी आपल्या समस्यांची निवेदनाद्वारे मांडणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षित डॉक्टरांचा बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांवर होणारे सतत हल्ल्यातील विरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, शहराध्यक्ष प्रशांत पवार, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, विदर्भ विद्यार्थी अध्यक्षा माधुरीताई पालीवाल आणि विद्यार्थी शहराध्यक्ष विश्वजित तिवारी उपस्थित होते। नागपूर येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बांगलादेशात झालेल्या सत्ता परिवर्तनावर भाष्य केले। त्यांनी बांगलादेशातील घटनांचे महाराष्ट्रावर होणारे परिणाम नाकारले आणि राज्यातील शांततेच्या गरजेवर भर दिला। पवार यांनी म्हटले की राज्यातील काही घटनांमुळे समाजातील असंतोष वाढू शकतो, परंतु या काळात संयम आणि सामाजिक कार्यांचे महत्त्व अधोरेखित केले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। विदर्भातील पक्षांची बांधणी अधिक घट्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी विदर्भ दौऱ्यावर आहेत। नागपूर विमानतळावर त्यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले। वर्धा येथे आयोजित सहकार नेते सुरेश देशमुख यांच्या सत्कार समारंभात पवार उपस्थित राहणार आहेत। राखी पौर्णिमेच्या पवित्र पर्वावर 18 ऑगस्ट रोजी काठोल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले जातील। प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करतील। कार्यक्रमात 5 ते 6 हजार महिलांचा सहभाग अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झालेली आहे, अशी माहिती माजी आमदार नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोळे यांनी दिली है। 21-22 अगस्त को नागपुर में राष्ट्रीय व्यापारियों की बैठक आयोजित की जाएगी। इस बैठक में डिजिटल व्यापार, बैंकों के ऋण, सरकारी दस्तावेजों का ऑनलाइन प्रबंधन और आर्टिफिशियल इंटेलिजेंस के व्यापार में उपयोग पर चर्चा होगी। कैट के राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया ने कहा कि यह बैठक व्यापारियों के लिए एक महत्वपूर्ण परिवर्तन का अवसर साबित होगी। बैठक में महिला उद्यमियों को प्रोत्साहित करने, व्यापार में वृद्धि और नई तकनीकों के उपयोग पर भी चर्चा होगी। कैट के महामंत्री प्रवीण खंडेलवाल ने देशभर के व्यापारियों को आमंत्रित किया है। काँग्रेस नेत्यांच्या फोटोंचे वाचन साहित्यावर छापणे आणि त्यांच्या पुढच्या पिढीला काय संदेश देत आहेत यावर विवाद निर्माण झाला आहे। एनडीसीसी बँकेत घोटाळा करून गरीब शेतकरी आणि महिलांच्या पैशाची फसवणूक करणाऱ्या दोषींना न्यायपालिकेने शिक्षा दिली आहे। त्यानंतरही काँग्रेसने त्यांच्या फोटोचं वाचन साहित्यावर छापून त्यांची छवी उभारण्याचा प्रयत्न केला आहे। विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरठ तालुक्यातील मकरढोकळा तलावावर स्टंटबाजी करताना एक तरुण बुडून मरण पावला आहे। या घटनेत 2 तरुण जखमी झाले आहेत। गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अनेक लोक पर्यटन स्थळे गाठण्यासाठी बाहेर पडले होते। त्याच दरम्यान काही तरुण मकरढोकळा तलावाच्या सांडव्यावर चढून स्टंटबाजी करत होते। त्यातील एक तरुण भिंतीवर पूर्णपणे चढण्यास यशस्वी झाला, तर इतर 2 भिंतींच्या कडेला पोहोचले। अचानक तोल जाऊन या तरुणांचा पाय घसरला आणि तो तलावाच्या खोल पाण्यात कोसळला। घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो। पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट। एक में कैल्शियम का दम, दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही। विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट, जड़ से जुड़ो।